नमस्कार। आज भाद्रपद शुक्ल एकादशी शके 1936 शिक्षक दिन सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। शिवसेनेचे संजय मोरे ठाण्याचे महापौर तर राजेंद्र साप्ते उपमहापौर होणार। ढोल ताशांच्या निनादात डीजेच्या कांठळ्या बसवणाऱ्या आवाजात भर पावसात गौरी गणपतींचं जल्लोषात विसर्जन आणि बाजारातील मंदीमुळे या आर्थिक वर्षात पालिकेच्या उत्पन्नात 15% घट येण्याची पालिका आयुक्तांची भीती। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ज्याला शिक्षण नाही त्याला समाजात अजिबात डिमांड नाही। काय बघतोयस? हे बाईंचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीची कमाई। खूप शिका, सगळं अज्ञान दूर करून टाका। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आज शिक्षक दिन। भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। विद्यार्थ्यांना घडवणं, विद्यार्थ्यांनी काय करावं, कसं वागावं याचं मार्गदर्शन करतो तो शिक्षक। शिक्षक हा मार्गदर्शक आणि पथदर्शक असून भावी पिढी घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे। शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो। 1958 पासून नॅशनल फाउंडेशन फॉर रिसर्चनं भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास प्रारंभ केला। राधाकृष्णन हे शिक्षण तज्ज्ञ तत्वचिंतक होते। तत्वचिंतकच समाजाचे योग्य शिक्षक होऊ शकतात, म्हणून राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून निवडला गेला। ढोल ताशांच्या कडकडाटात ध्वनी प्रदूषणाबाबतच्या सर्व नियमांची पायमल्ली, पावसाची जोरदार हजेरी अशा वातावरणात काल गौरी गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। ठाण्यातील नगरसेवक संजय वाघुले यांनी स्थानिक परिसरातील गणपती विसर्जनाची वीरगर्जना ढोलताशा पथकाच्या निनादात मिरवणूक काढली होती। भर पावसात ढोलताशाच्या गजरात ही मिरवणूक ठाणे शहरभर फिरत मासुंदा तलाव इथे विसर्जित झाली। ढोल ताशांबरोबरच अनेक गणपती विसर्जन मिरवणुकीत कांठळ्या बसवणारा डीजेचा आवाजही पोलिसांच्या नाकावर टिचून सुरू होता। 1.5 आणि 5 दिवसांच्या गणपतीप्रमाणे 7व्या दिवसाच्या विसर्जनातही पावसानं जोरदार हजेरी लावली होती। भक्तिरसात डुंबलेल्या गणेश भक्तांना पावसानं आपल्या रंगातही डुंबवून टाकलं होतं। पावसातही गौरी गणपतींचं विसर्जन जल्लोषात केलं जात असलं तरी या पावसामुळे भक्तांचा मात्र काहीसा विरस झाला। ठाणे पूर्व भागात गौरी विसर्जनाची मिरवणूक अशीच विलोभनीय असते। ठाणे पूर्व खाडीत गौरी गणपतींचं विसर्जन होतं। कोळी बांधवांकडे विशेषतः गौरी बसवल्या जातात। या गौरी सुद्धा भव्य दिव्य असतात। अनेकदा नवस बोललेले भक्त विसर्जनासाठी गौरीला आपल्या डोक्यावरून नेतात। काल ठाणे पूर्व भागात हे गौरी गणपतींचं विसर्जन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। ठाण्याच्या मासुंदा तलावातही भक्तांचा पूर आला होता। ठाणे महापालिकेच्या यंदाच्या आर्थिक वर्षात अपेक्षित उत्पन्नाच्या 15% घट येण्याची भीती महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे। ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पालिका आयुक्तांनी ही भीती व्यक्त केली। ठाणे शहरातील अवजड वाहनांची वाहतूक बाहेरून वळवण्यात आल्यामुळे ठाणे महापालिकेला 4 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे। स्थानिक संस्था करापोटी गेल्या वर्षी 11 महिन्यात 530 कोटी रुपयांचं उत्पन्न आलं होतं। यंदा पूर्ण 12 महिन्यांचं उत्पन्न येणार असलं तरी बाजारातील मंदीमुळे अपेक्षित उत्पन्न 500 कोटींपर्यंत होईल असा अंदाज पालिका आयुक्तांनी यावेळी बोलताना व्यक्त केला।
स्थानिक संस्था करासंदर्भात मध्यंतरी झालेल्या गोंधळामुळे कर वसुली कमी झाली, मात्र नंतर 2 वेळा मुदतवाढ दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर दाखल केला. स्थानिक संस्था करापोटी अपेक्षित उत्पन्न होत नाही याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली. स्थानिक संस्था करानंतर शहर विकास विभागाकडून 300 कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. शहर विकास विभागाकडून साधारणतः डिसेंबर महिन्यात पैसे मिळतात. महापालिकेला दरमहा 60 कोटींचा खर्च असून स्थानिक संस्था करापोटी 40 कोटी तर मालमत्ता करातून 10 कोटींचं उत्पन्न येत असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं. सध्या बाजारात मंदी असली तरी दिवाळीचा फायदा होऊन उत्पन्नात दिवाळीनंतर वाढ होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शहर विकास विभागाकडून वाढीव उत्पन्न यावं यासाठी शासनाकडे काही प्रस्ताव पाठवले असून या प्रस्तावांना आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळाल्यास त्याचा फायदा पालिकेला होईल असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. मात्र पालिकेची परिस्थिती आणखी 3 महिने खराब राहील असाही अंदाज पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केला. उल्हासनगर महापालिकेतील विभागीय अभियंते दीपक चिमणकरे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले. दीपक चिमणकरे हे उल्हासनगर महापालिकेत वर्ग 1 चे अधिकारी होते. सध्या त्यांच्याकडे सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभारही होता. स्थानिक संस्था करासंदर्भात त्रास न देण्यासाठी चिमणकरे यांनी उल्हासनगरमधील अनिल हर्षवानी यांच्याकडे 2 लाखांची मागणी केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या हर्षवानी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला आणि या 2 लाखांपैकी 1 लाख रुपये स्वीकारताना दीपक चिमणकरे यांना रंगेहात पकडलं. चिमणकरे यांच्याबरोबरच स्थानिक संस्था कर विभागातील निरीक्षक परशुराम गायकवाड यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. ठाण्यातील कडबा गल्लीमध्ये असलेल्या विकम बुक डेपोच्या गोदामाला काल रात्री मोठी आग लागली होती. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गोदामातील पुस्तकं जळाल्यानं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. ठाण्यातील शैक्षणिक पुस्तकांचं प्रथितयश दुकानदार असलेल्या विकम बुक डेपोचं कडबा गल्लीत ठाणावाला बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर गोदाम आहे. या गोदामाला रात्री 9च्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की या आगीत गोदामातील पुस्तकं जळून भस्मसात झाली. ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन पथक यांनी त्वरित धाव घेऊन आग विझवण्याचं काम सुरू केलं. तरीही आग विझवायला 2 तास लागले. या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुस्तकं जळून भस्मसात झाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. कळवा खारेगावला जोडणारा 3रा पूल बांधण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न असून प्रशासनाच्या अपेक्षेनुसार सर्व योग्य तऱ्हेनं झाल्यास डिसेंबर महिन्यात या पुलाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात व्हावी असा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी ही माहिती दिली. कळवा पुलासाठी 180 कोटी रुपयांचा खर्च असून या पुलाचं अंदाजपत्रक हे योग्य असल्याचं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. ठाणे महापालिका प्रशासन कोणत्याही प्रकल्पांसाठी घाई करत नसून कळवा पुलाचं काम डिसेंबरपर्यंत सुरू व्हावं या अपेक्षेनुसार काम करत आहे. प्रशासनानं कळवा पुलासाठी मंजुरी दिली असून उर्वरित राज्य शासन तसंच केंद्राची पर्यावरण विषयक मंजुरी घेण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. येत्या 3 महिन्यात ही मंजुरी मिळावी अशी अपेक्षा असून अशी मंजुरी मिळाल्यास प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यापासून कळवा पुलाचं काम सुरू होऊ शकेल. ही मंजुरी लांबल्यास मात्र डिसेंबरपासून काम सुरू करण्याच्या प्रयत्नावर पाणी फिरू शकतं. मंजुरी थोडी जरी लांबली तरी काम पुढे जाऊ शकतं. मंजुरी उशिरा मिळाल्यास सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदाराला काम सुरू करण्यास उशीर होऊ शकतो. पावसाळ्यापूर्वी जर 1-2 महिने काम आधी सुरू झाल्यास प्रत्यक्षात काही काम होणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत काम डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून त्यामुळे पावसाळ्यापूर्वीचे 6 महिने कामासाठी मिळू शकतात आणि 6 महिन्यात कळवा पुलाचं काम दृश्य स्वरूपात दिसूही शकेल असा यामागचा उद्देश असल्याचं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय. मात्र या पुलासाठीच्या आवश्यक असणाऱ्या परवानग्या या लोकप्रतिनिधींनी वेळेवर आणल्या तर हे शक्य होईल अशी पुष्टी पालिका आयुक्तांनी यावेळी जोडली.
शिवसेनेचे वागळे इस्टेट प्रभागातील नगरसेवक संजय मोरे आणि कळव्यातील नगरसेवक राजेंद्र साप्ते ठाण्याचे आगामी महापौर उपमहापौर होणार आहेत. ठाण्याच्या महापौर पदासाठी असलेली चुरस आता संपली असली तरी शिवसेनेत मात्र महापौर पदासाठी मोठी चुरस होती. अगदी शेवटच्या क्षणी संजय मोरे यांनी बाजी मारत महापौर पदाची उमेदवारी पटकावली आहे. राजेंद्र साप्ते हे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांना शिवसेनेनं उपमहापौर पदाची उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे वर्तकनगरचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी महापौर पदासाठी तर महागिरीतील नगरसेवक मेघना हंडोरे यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेना देईल तो उमेदवार ठाण्याचा महापौर होणार हे निश्चित असल्यामुळे आता 10 सप्टेंबरला फक्त यावर शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. तू शिक, खूप शिक. पण आता माझ्यामुळं कोणाला बी त्रास होणार नाही. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ठाणेकरांनो, चला करूया संकल्प. हर बार इको त्योहार. जिथे विजेची काटकसर तिथे बाप्पांची प्रसन्न नजर. भक्ती करू भपका नको, वाचवू वीज विनाश नको. थर्माकोल बास करू फुलांची आरास. धरू काण्यांवर ठिका, कर्ण कर्कश आवाजाचा नको हे का. हर बार इको त्योहार. ठाणे महानगरपालिकेचा उपक्रम अब की बार इको त्योहार. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. हे बाईंचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीची कमाई. सध्या तुमच्या दोघांचं लफडा सुरू आहे नाही का? तुझं ते घर लिहून दे माझ्या नावावर. कागदावर अंगठा उठीव म्हणजे काम झालं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.